तुम्हालाही मुतखड्याचा त्रास होतोय आणि तुम्ही ही मुतखड्याला वैतागून गेलेला आहात, भरपूर दवाखाने भरपूर औषध गोळ्या घेऊन तरी सुद्धा तुमचा मुतखडा दुखायचा अजिबात राहिलेला नाही, मग आता काळजी करायची गरज नाही. आज आपण अशा वनस्पतीपासून एक औषध बनवणार आहे आणि ह्यानी तुमचा मुतखडा ताबडतोब बरा होणार आहे बरं का. मग कितीही मोठा मुतखडा असू द्या. आता बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, की आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर आपल्याला मुतखडा दुखतोय म्हणल्याच्या नंतर डॉक्टर लोक आपल्याला सोनोग्राफीला पाठवतात. आता मग काय होतं माहिती आहे का, सोनोग्राफीला का पाठवतात, कारण की डॉक्टर लोक काय म्हणतात की आम्हाला ह्याच्यावर इलाज करता येणार नाही, कारण की मुतखडे तुमच्या पोटात किती आहेत किंवा किती मोठा आहे हे आम्हाला बघावं लागतं, त्याच्यानंतर आम्हाला इलाज करता येतो, हे असे डॉक्टर लोक सांगतात. त्याच्यानंतर आपल्याला सोनोग्राफीला जावंच लागतं आणि कितीही महागाच्या सोनोग्राफी आपल्याला करायच्या नसतील किंवा आपल्या जवळ पैसेही नसतील तरी सुद्धा सोनोग्राफी करावंच लागते. कारण की मुतखडा हे असं दुखणं नाही ना की मुतखडा दुखायच्या लागल्याच्या नंतर माणूस अक्षरशः लोटांगण घेतो घरात, इतका भयंकर मुतखडा दुखत असतो. आणि मुतखडा दुखायला लागल्याच्या नंतर आपल्याला काहीच समजत नाही, असं वाटतं की पटकन आपण दवाखान्यात जावं आणि पटकन आपल्या मुतखड्यावर इलाज व्हावं, म्हणजे आपलं मन शांत होतं. कारण की आपण बेचैन व्हायला चालू होतं, इतका मुतखडा दुखतो की असं वाटतं की आपला जीव जातोय का काय, इतका भयंकर मुतखडा दुखत असतो. आणि ज्याचा मुतखडा दुखतो ही गोष्ट फक्त त्यालाच माहिती बरं का. ज्याचा मुतखडा दुखत नाही त्याला असं वाटतं की माणूस इतकं पोटात दुखायला लागलाय, ह्याच्या इतकं लोळायला लागलाय, थोडं सण करायला काय होतंय, पण सण होण्यासारखी गोष्टच नसते मुतखडा बरं का. इतका भयंकर दुखत असतो ना, मग आपल्याला मोठ्या मोठ्या सोनोग्राफी कराव्या लागतात, त्या आणून दवाखान्यात दाखवायच्या आणि त्याच्यानंतर मग आपल्या सोनोग्राफी केल्याच्या नंतर आपल्याला इलाज व्हायला चालू होतो. आणि मुतखडा जर मोठा असेल ना तर बरेच वेळेस माणसं काय करतात, ऑपरेशनच्या नादी लागतात. तर आता आपल्याला अजिबात ऑपरेशन करायची गरज नाही बरं का. आता हे ऑपरेशन बी आहे ना, दुर्बिणीने बरेच लोक ऑपरेशन करतात मुतखडा फोडायचा, आणि त्याच्यानंतर फोडल्याच्या नंतर बी काय काय होतं, मुतखडे जर जरा मोठे असले आणि ते दुर्बिणीने फोडल्याच्या नंतर काय कण बाहेर निघून जातात, पण एखादा कण सुद्धा त्यात राहिला ना तर तो मुतखडा परत मोठा व्हायला चालू होतो. त्यामुळे आता आपल्याला ऑपरेशनची गरज नाही आणि ऑपरेशनच्या नादी लागू नका, कारण की मुतखडा ही अशी गोष्ट आहे ना, ऑपरेशन केल्याच्या नंतर सुद्धा 1-2 वर्षांनी परत उद्भवते. त्यामुळे काय करायचं, आपल्याला ऑपरेशन करायचं नाही, फक्त घरगुती वनस्पतीचा हा इलाज करा. एकदा करा, तुम्ही किती इलाज करून बघितले असतील, भरपूर दवाखान्यात गेला असताना भरपूर इलाज केले असतील, तर आज पहिल्यांदा माझ्या पद्धतीने हा इलाज मुतखड्यावरचा करून बघा. 100% 101% तुम्हाला मुतखड्यावर फरक पडणार. आणि फरक पडल्याच्या नंतर तुम्हाला खरंच कळेल की ह्या वनस्पतीने आपल्यावर इतका जालिम उपाय झाला की आपला इतका मुतखडा मोठा असताना सुद्धा त्या मुतखड्याचं पाणी पाणी झालंय आणि पाणी होऊन मुतखडा निघून जातो. आणि मुतखडा निघून गेलेला सुद्धा कळत नाही, कारण की ही वनस्पती अशी आहे ना की कितीही मोठा मुतखडा असला ना तर त्याचं पाणी होतं एकदम. त्यामुळं आपल्याला हा इलाज घरगुती पद्धतीने करायचा आहे. तर चला आता ती वनस्पती काय ते पण मी तुम्हाला सांगते, आणि त्या वनस्पतीपासून औषध कसं करायचंय हे पण आज मी तुम्हाला सांगते. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आता ही वनस्पती बघा तुम्ही, आणि ही वनस्पती बरेच जणांना ओळखू आली असन आणि बरेच जणांना ओळखू सुद्धा आली नसन. तर ह्या वनस्पतीचं नाव आहे ना दगडी पाला आहे. काय, दगडी पाला. आता ह्या वनस्पतीला तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहित नाही बरं का, पण आमच्या इकडे ह्या वनस्पतीला दगडी पाला म्हणतात. आता तुमच्या इकडे ह्या वनस्पतीला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर चला आपल्याला हे जे पानं घ्यायच्यात आणि ही वनस्पती आपण धुवून घेतलेली बरं का. आता आपल्याला हे जे पानं घ्यायच्यात आणि पानांचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकताय बघा इथं कसा आहे पानांचा आकार. आता बरेच जणांना ही ओळख आली. आणि ही वनस्पती अशी आहे ना की 12 महिने वनस्पती ही येते. आता काय काय वनस्पत्या कशा असतात बघा, फक्त पावसाळ्यातच उगवतात त्या वनस्पत्या, तशी ही वनस्पती 12 महिने उगवती. कोणताही ऋतू असू द्या ही वनस्पती येते. आणि ही वनस्पती रानात असं जिथं गवत जास्त असतं, म्हणजे घरापुढं सुद्धा आपल्या एखादी जागा रिकामी असन पटांगण, तर तिथं सुद्धा ही वनस्पती उगवती. तर आता आपल्याला आहे ना ह्या वनस्पतीची फक्त पानं पाहिजे होते बरं का. तर आपण हे पानं घेतलेले तिथं, आणि ह्या पानांना आपण धुवून स्वच्छ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्यात, कारण की ह्याच्यात धूळ बसलेली असते ही रानावनात असल्यामुळं. त्यामुळे आपल्याला ही वनस्पती धुवून घ्यायची. आता ह्या वनस्पतीचं नाव तर मी तुम्हाला सांगितले की दगडी पाला आहे. तर आता आपण हा दगडी पाला असा कुटून घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणता की ह्याला मिक्सरला लावलं तर चालेल का,
तर मिक्सरला लावू नका, ह्याला असंच कुटून घ्या ह्या अशा पद्धतीने. आणि तुमच्याकडे जर अशी कुटणी नसेल किंवा कुटणीत कुटा किंवा उकळीत कुटा आणि हे जर दोन्ही नसेल ना, तर सरळ काय करायचं, एखादा ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासात ही दगडी पाला टाकायचा आणि बेलण्याने कुटून घ्यायचा. त्याच्यानंतर ही दगडी पाला लगेच ह्याचा कूट तयार होतो बरं का. तेव्हा आपण साधं सिंपल ग्लासात कुटलं ना तरी पण जमेल. फक्त मिक्सरला लावूच नका, मिक्सरला आपल्याला ह्याचा लावायचं नाहीये हे वनस्पती, म्हणजे हा दगडी पाला आपल्याला मिक्सरला बारीक करायचाच नाहीये. तर तुम्ही बघा आता इथं आपलं सगळं असं दगडी पाला बारीक कुटून झालेला आहे. तर आता आपण काय करायचंय, ह्याला सगळं व्यवस्थित असं यातनं काढून घ्यायचंय. पण काय करायचं माहिती का, आपल्याला इथं असा एक बागेतदार लागेल, म्हणजे एखादा कॉटनचा कपडा जरी असला ना तुमच्याकडे तरी घ्या, एखादी कॉटनची ओढणी किंवा कॉटनचा ब्लाऊज पीस असला ना साधा सिंपल तरी चालेल, किंवा एखादा रुमाल घ्या कॉटनचा. आणि त्याच्यातनं आपल्याला हे मिश्रण टाकायचं. आता तुम्ही म्हणता ताई कॉटनचंच का घ्यायचंय, कारण की कॉटन मधनं आहे ना ह्याचा फक्त रस आरामशीर निघतो, ह्याचा जो चोथा आहे ना तो अजिबात बाहेर येणार नाही. आता दुसरं जर आपण कॉटनचं सोडून टेरिकोटचं जर आपण इथं कापड घेतलं ना तर काय होणार आहे, ही वनस्पती यातनं बाहेर निघन, दगडी पाला त्यातनं बाहेर निघन, दगडी पाल्याचा जो चोथा येतो. तर आपल्याला चोथा घ्यायचा नाही, आपल्याला ह्या दगडी पाल्याचा कुटून झाल्याच्या नंतर असं कॉटनच्या कपड्यात टाकून ह्याचा रस काढायचा आहे. तर आपण आता ह्याचा रस काढूया. तर आता आपल्याला काय करायचंय, हा दगडी पाला आपण ह्या बागेतदार मध्ये म्हणजे कॉटनच्या रुमाल मध्ये आपण घेतला होता. तर आता आपल्याला ह्याला असं ह्यातनं दाबून आपल्याला ह्याचा रस काढायचा आहे. म्हणजे ह्या साईडने मी ह्याला पिळून घेते बघा, ह्या अशा प्रकारे ह्याला पिळून घ्यायचा आणि ह्याच्यातनं आरामशीर असा रस निघतो. तर बघा ह्या दगडी पाल्याचा रस किती निघलेला आहे. आता आरामशीर आपल्याला हा दगडी पाल्याचा रस म्हणजे जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रस तयार झालेला आहे बरं का, हा दगडी पाल्याचा रस. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ज्या टायमिंगला आपला मूतखडा दुखतो, आता आपला मूतखडा कोणता टाइम टेबल बघून दुखत नाही बरं का, ज्या टाइमला आपला मूतखडा दुखतो किंवा मूतखडा दुखतही नसेल, आता तुमच्या पोटात मूतखडा आहे तो आता सध्या दुखत नाही, तरी पण आपण हा उपाय केला ना तरी पण आपला मूतखडा पाणी होऊन निघून जातोय. ज्या टायमिंगला दुखतंय त्या टायमिंगला इलाज करायचा असं काही नाही बरं का. ज्या टायमिंगला तुमचा मूतखडा पोटात आहे आणि वारंवार तुम्हाला त्याचा त्रास होतोय पण सध्या दुखत नसेल तरी हा तुम्ही उपाय केला ना तरी सुद्धा त्या मूतखड्याचं पाणी होऊन निघून जाणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय माहिती का, हा जो रस आहे ना तो आपल्याला फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे. किती, फक्त अर्धा चमचा. आता हा झाला 1 चमचा, हा 1 चमचा झालाय बरं का, आणि हा असा अर्धा चमचा झालाय. तर आपल्याला फक्त इथं अर्धा चमचा घ्यायचा आहे. किती, फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे. नीट ऐका बरं का, फक्त अर्धा चमचा आपल्याला दगडी पाल्याचा रस घ्यायचा आहे. जास्त घेऊ नका, जास्त प्रमाणात काही घेणं चांगलंच नसतं. त्यामुळं आपल्याला दगडी पाल्याचा रस इथं फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि हा अर्धा चमचा दगडी पाल्याचा रस आपल्याला प्यायचा आहे. आता हा कधी प्यायचा आहे हे पण मी तुम्हाला इथं सांगते. आता तुम्हाला मी सांगितलंय की इथं फक्त आपल्याला अर्धा चमचा दगडी पाल्याचा रस घ्यायचा आहे बरं का, आणि हा अर्धा चमचा दगडी पाल्याचा रस कधी प्यायचा आहे हे तुम्हाला मी सांगते. आता हा आपल्याला उपाशी पोटी घ्यायचा आहे, म्हणजे सकाळी न पाणी पिता, न तोंड धुता, न दात घासता आपल्याला हा रस प्यायचा आहे बरं का. आता सकाळी उठल्याच्या नंतर आपण काय करायचं, सरळ दगडी पाला घ्यायचा आणि दगडी पाल्याचा रस करायचा, आपण केलाय तसा रस करायचा आणि अर्धा चमचा घ्यायचा आणि पिऊन टाकायचा. अर्धा चमचा फक्त आपल्याला प्यायचा, अर्धा चमच्याच्या वरती थोडंही जास्त पिऊ नका बरं का, फक्त अर्धा चमचा प्यायचा आहे. त्यात काही पाणी मिक्स करायचं नाही, काय नाही काय नाही, फक्त अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि हा रस प्यायचा आहे. हे आपल्याला सलग 3 दिवस करायचे. किती, सलग 3 दिवस करायचे. आणि संध्याकाळी घ्यायचं नाही, फक्त एकच टाइम घ्यायचा आहे, सकाळी. उपाशी पोटी आपल्याला फक्त सकाळी अर्धा चमचा हा दगडी पाल्याचा रस घ्यायचा आहे आणि 3 दिवस घ्यायचे. 3 दिवसानंतर तुमचा मूतखडा कितीही मोठा असू द्या कायमचा नाहीसा होणार आहे. परत तुम्हाला कधीच आयुष्यात मूतखड्याचा त्रास उद्भवणार नाही. तुम्ही हा उपाय करून बघा. ह्याच्या आधी भरपूर असे उपाय केले असतील, हा पण एकदा नक्की उपाय करून बघा. बघा तुम्हाला 100% ह्याचा फरक पडणार आहे बरं का. 3 दिवस हा उपाय करायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा मूतखडा कधीच दुखणार नाही. तर बहिणींनो, भावांनो,
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की घरी करून पहा आणि ह्याचा 100% असा फरक बघून घ्या. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.